आणि कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर याच्या विरोधात महाविकास आघाडीने आंदोलन केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आहेत। इंडिया आघाडीच्या 25 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असली तरीही आंदोलनावर इंडिया आघाडी ठाम आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। कारवाई करावी या मागणीसाठी इंडिया आघाडी आज निदर्शने जी आहेत ती करणार होती आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून ही जी निदर्शने आहेत ती करण्यात येणार होती। मात्र त्यापूर्वीच या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। काय नेमकी परिस्थिती आहे? परिस्थिती आंदोलन होणार 3:30 वाजता काळे झेंडे दाखवले जाणार। आमची मावळ्याची दुसरी टीम आंदोलन करणार। गनिमी कारवाई करताय मात्र विधानसभेमध्ये आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले देखील यांच्यावर कारवाई करणार मात्र तरी देखील या पद्धतीने तुम्ही भूमिका घेतली। ही दडपशाहीची भूमिका आहे। हे सरकार जागृत सरकार नाही आहे। या सरकार संवेदनशील सरकार नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल याला आदर नाही आहे म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो। नक्कीच ही जी सगळी दृश्य जी आहेत ती आपण दृश्य पाहतोय। इंडिया आघाडीनं ही जी निदर्शने करण्याचा जो इशारा दिलेला होता मात्र त्यापूर्वीच या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे। ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय। या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन जे आहे कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न करतोय का असा आरोप देखील या सगळ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय। विशाल पुजारी, एनडीटीव्ही मराठी, कोल्हापूर।